चांगला प्रॉब्लेम आहे. White light is incident on the surface of glass and air is shown in figure. हे फिगर दिलेले आहे. If green light is just totally internally reflected, then reflected rays inside the glass contain. Okay? A reflected ray inside the glass contain. काय? ओके? काय दिलंय बघा की ए ऑप्शन आहे येलो ऑरेंज रेड, बी ऑप्शन आहे व्हायलेट इंडिगो ब्ल्यू, सी ग्रीन येलो ऑरेंज, डी ऑल कलर एक्सेप्ट ग्रीन. मग त्यासाठी आपण डिस्कस केलेलं आहे असं वाटतंय मला. तर विबग्युअरची स्पेलिंग काय असते? व्ही आय बी, नंतर रोलेट इंडिगो ब्ल्यू ग्रीन, हा येलो, हा ऑरेंज रेड. मग ह्यामध्ये मी लिहून दिले असं वाटतंय मला. नाही दिलं ठीक आहे, आता घ्यालोय 12वीतला पार्ट लागाच लागतं. हा पुढे येणार, लिहून दिले मी पुढे येणार. पुढे आपली एक थेरी आहे डिस्पर्शन ऑफ लाईट, त्यामध्ये येणार ते प्रिझम मध्ये. तर आता लक्षात ठेवायचं काय की व्हायलेट पासून रेड पर्यंत लॅम्बडाची व्हॅल्यू वाढते. मग मी मध्ये ग्रीन म्हणतो का, लॅम्बडा ऑफ ग्रीन म्हटलं तर लॅम्बडा ऑफ बी ह्या त्याचा कमी असतो ह्या ग्रुपचा, आणि लॅम्बडा ऑफ आर जास्त असतोय. बरोबर? मग लॅम्बडा आणि एनचं इनव्हर्स रिलेशन आहे. बरोबर की नाही? ओके. मग एन ऑफ जी जर कम्पेअर केलं तर मला सांगा इनव्हर्स रिलेशन आहे. एन ऑफ व्हायलेट ग्रुपचा काय होणार? एन जास्त असतोय अँड रेडचा कमी असतो. ओके. वेलॉसिटीज वाईज म्हटलं तर डायरेक्ट रिलेशन विथ लॅम्बडा, वेलॉसिटी ऑफ व्हायलेट सगळ्यात कमी, मग ग्रीन, मग कोण? रेड. आर फॉर रेड. आता अप्लाय करूया. तुमचा आन्सर तुम्हाला सांगायचं काय अप्लाय करूया. हा प्रॉब्लेम कशावर बेस आहे? हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे बघा. हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे व्हाईट लाईटचा. हा अँगल किती आहे? मला आयसी म्हटलो, का म्हटलो? नाही आयसी का म्हटलो? हा टोटली इंटरनल रिफ्लेक्ट झालाय. बरोबर ना? इज इट राईट? मग साइन आयसी फॉर ग्रीन कलर, साइन आयसी कोणासाठी आहे? बरं ठीक आहे. साइन आयसी इज इक्वल व्हॉट? 1/n. हा म्हणजे कुठला ऑप्शन आहे? नाही हे पहिल्यांदा मी लिहिलं काय म्हणजे इट इज एन ऑफ ग्रीन. आता अमित विचारतो परत क्वेश्चन. काय म्हणलंय इथं? देन रिफ्लेक्टेड रे इनसाइड द ग्लास कंटेन, म्हणजे ग्लासच्या आत जाणाऱ्या कुठला कलर असेल? सेकंड ऑप्शन म्हणजे व्हायलेट इंडिगो अँड ब्ल्यू हे ऑप्शन बरोबर आहे का? हा 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 बर. बरोबर आहे आन्सर.
तर बाकीच्या कळालं. आता थेअरी कशी अप्लाय करायची बघा. एन सगळ्यात एन जी असेल तर ग्रीनवर. आता एन फॉर व्हायलेट हा मोर आहे ग्रीन पेक्षा. मोर आहे म्हणजे मिडियम कुठलं झालं? डेन्सर. आणि एन फॉर रेड ग्रुप काय? कमी आहे. ज्याचा एन कमी त्याची वेलॉसिटी जास्त. म्हणजे हे मिडियम कुठं झालं? रेअरर मिडियम झालं. मग तुम्हाला माहिती आहे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन मध्ये डेन्सर मीडियम इथं असते, रेड वरती असते, बरोबर आहे कधी? लाईट डेन्सर इंटरनल रिफ्लेक्शन दुसरी कंडिशन काय? लाईट मस्ट पास फ्रॉम डेन्सर टू वॉट? रेअरर. रेअरर म्हणजे कुठली जाणार? ज्याचा एन जी पेक्षा जास्त नाही, कमी आहे, तो रेअरर झाला. आणि ज्याचा एन जी पेक्षा कमी आहे तो डेन्सर झाला. मग डेन्सर मिडियम खाली आहे. त्यामुळं इथं जो ग्रुप येणार तो कुठला असणार आहे? बरोबर आहे, इट इज वॉयलेट इंडिगो ब्ल्यू. अशी मी थेरी अप्लाय केली एन वर. कालचं काय ना? ओके. रेड वाय येलो ऑरेंज रेड वरती का? कारण त्यांचा एन कमी आहे जी पेक्षा, त्यामुळे तो रेअरर मिडियम झाला. बरोबर की नाही? एन कमी म्हणजे रेअरर, एन जास्त म्हणजे डेन्सर. कारण एन इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हॉट? वेलॉसिटी. इज इट क्लिअर? यामध्ये काही डाऊट आहे? गॉट इट? तुला यामध्ये डाऊट असेल तर मला विचारा. आता आन्सर इज बी.